आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आवडी शिवारातील केळीच्या बागेतील घुमशान आत्तापर्यंतचे सर्व डिटेल्स आपणास दिलेले आहेत. आजचं विशेष डिटेल्स म्हणजे मुलगी बघायच्या वेळेला कशा प्रकारे घरातले टापटीपणा, स्वच्छता वगैरे बघण्यासारखं असते. तसंच या आमच्या केळीच्या बागेला आता व्यापारी लोक एक्सपोर्टसाठी बघायला येणार आहेत. त्यासाठी या केळीची स्वच्छता करण्याचं कामकाज सुरू आहे. पहा, अशा प्रकारे ही माझी आधाराची काठी. तर सकाळपासून विनायक आणि विनायकची टीम ह्यांनी जी काही वाळलेली पानं होती केळीच्या खुंटावरील, ती सगळी काढण्याचं कामकाज सुरू आहे. तर प्रत्यक्ष त्यांचं कामकाज आपण पाहूया. जवळजवळ आपण 1000-1200 बॅगा या केळी घडांना चढवलेल्या आहेत. आता बॅगा संपलेल्या आहेत. आता काही घड लोकलसाठी असेच उघडी ठेवायचे आणि त्यांना घालवायचं. तर बघूया आको देखा हान आवडी शिवारातील कमल पुष्पाचं एकंदरीत सुशोभनीय. आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आज आवडी शिवारातील केळीच्या म्हणजे कमल पुष्पाच्या बागेतील दृश्य पहा. गेले 10 महिने केळी लावल्यापासून या केळीच्या बागेमध्ये अनेक प्रकारची कामकाज सुरू होती. त्याचे यथार्थ चित्रीकरण व्हिडिओ आपणास पाठवलेले आहेत. आपल्या काही सूचना देखील आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी करून आम्ही आमचं जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल, अहो हे ह्या गव्हाणीमध्ये असं ओला पानं वगैरे कुठले आलेले आहेत? तर आता केळीचे घड जायच्या तयारीत आहेत. एक्सपोर्टची लोक येऊन पाहून जात आहेत. त्यामुळं येणाऱ्या पाहुण्यांना आपली बाग, आपलं शिवार चांगल्या प्रकारे दिसावं या दृष्टिकोनातून आता ज्या पानांच्यामध्ये अजिबात जीव नाही, काहीही त्यांचा आता उपयोग नाही, म्हणून ही पानं अशी काढून या एका गोणीमध्ये, एका वाखोऱ्यामध्ये घालण्याचं कामकाज सुरू आहे. पहा, तर अशा प्रकारे बागेची स्वच्छता चकाचक टीम बागेला चकाचक करायला आलेली आहेत. बोलत चालत त्यांचं कामकाज सुरू आहे. काही घड अजूनही जे मागास घड आहेत ते अजूनही बाहेर पडत आहेत. तुम्हाला दिसतच आहे. पहा, अशा प्रकारे आता नव्यानं पिली यायला लागलेली आहेत. आता हे घड कापल्यानंतर पुन्हा जे काय केलांचं बेचकाट उगवल त्यातीलच योग्य आणि दमदार केळीचं पिलू ठेवलं जाईल आणि नंतर त्याची खोडवा पिकासाठी आपण वाढ करणार आहोत. तर समोर अरुण भाऊ, विनायक आणि बबलू हे कामकाज करत आहेत. तर चकाचक बागेच्या पूर्वीचं हे भकास चित्र म्हणजेच ही अंगावरील वल्कलं, जीर्ण झालेली वल्कलं आता काढण्याचं कामकाज सुरू झालेलं आहे. कुठल्याही कामगाराला इजा होऊ नये, व्यवस्थित माल आपला बाहेर जावावा, कोणीही अडखळून पडू नये किंवा केळीच्या खुंटामध्ये काय लपलं आहे, काय चुपलं आहे हे स्पष्ट दिसावं, यासाठी अशा प्रकारे स्वच्छता मोहीम केळीतील सुरू आहे. पहा, या बाजूची सकाळपासून त्यांनी वल्कलं काढलेले आहेत आणि या बाजूचे चित्र उत्तरेकडील हे कामकाज अजून काढायचं आहे, सुरू आहे. बघा, 2 दिवस लागतील. माझं काम व्हिडिओ करणे, तुमच्यापर्यंत माहिती देणे, काय अज्ञान असेल तुमचं असो माझं असो याचं निरसन करण्याचं कामकाज माझ्यामार्फत केलं जात आहे. तर अशा प्रकारे या 4थ्या गोणीमध्ये हा पालापाचोळा अन्य काही घटक
जे टाकाव आहेत ते बाजूला करायचं काम सुरू आहे. पहा, जसं मुलीला पाहण्यासाठी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा कसं सगळं चकाचक असते. मुलगी सुंदर असली तरच तिला मागणी होती, येते. घर बी तसं स्वच्छ पाहिजे, नाहीतर पाहुणं म्हणणार काय मुलगीच देखणी आहे आणि घरात काय स्वच्छता आहे का, टापटीप आहे का, काय आहे, इथं कचरा तिथं कचरा. तेव्हा हे जगाचं आम्ही देखील थोडं आत्मसात केलेलं आहे आणि अशा प्रकारे ही आमची चकाचक बाग आपणासमोर दाखवत आहे. पाहूया, आप्पाला जरा विचारूया. अरे आप्पा, ही पानं काढण्याचा काय हेतू आहे? हां, जरा थांब. नाही हां, हे ठीक आहे. हां बघा, हां आप्पा कसे पानं कापत आहे. हां आप्पा, परत एकदा सांग रे माहिती मागायची. व्हिडिओ आमचा बंद होता. इकडे लक्ष दे. हां, इकडे बघ. हा वाळलेला पाला कापला जात आहे हां, आणि याच्यापासून खत तयार होतं ओके. आणि हवा खेळती राहते. या पिकामध्ये दाखवा तिकडे कसं हां, नाही दाखवलेलं आहे. ह्या इकडनं सगळं फिरवलेलं आहे. ह्या ठिकाणी हवा खेळती राहते. एकंदरीत आपलं ह्या बागेमध्ये असणारी अडचण हां काढण्याचं काम सुरू आहे. स्वच्छता सुरू आहे. बघूया आता कुठला पाहुणा येऊन, कुठला नवरा येऊन आपल्याला घेऊन जातो. या जादा दर देईल, जादा बोली लावल, त्यालाच आपण माल देणार आहोत. कारण मालकाचा खिसा आजपर्यंतचा मोकळा झालेला आहे. ओके, ठीक आहे. जे नशिबात आहे ते मिळणार आहे. तुम्ही किती बी नट्टापट्टा करा, काहीही करा, जे मिळायचं तेच मिळणार आहे. त्यामुळं आहे त्यातच आपण समाधान मानूया. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.